हॅलो एव्हरीवन. तर खूप दिवसापासून चाललेलं शॉपिंगला जायचं आणि खूप दिवसानंतर आज आम्ही गेलेलो शॉपिंगसाठी. तर आज खूप सारी शॉपिंग करायची होती कारण खूप दिवसानंतर मी जुडिओला आलेली आज. तर मी गेलेले मॉलमध्ये आणि माझं चाललेलं की इकडेच करूया बाहेर, कारण मी जास्त जात नाही आहे जुडिओला वगैरे शॉपिंग करायला. कारण मला असं वाटतं की तिथं प्राईस जास्त असतात. हा माझा माइंडसेट आहे, त्यामुळे मी जात नाही आहे. बट मी तिथे गेले आज, खूप दिवसानंतर गेले. मला वाटतं जवळजवळ मी 2 वर्षानंतर गेलेली तिकडे. पहिले गेलेली तर मला खूप जास्तीच्या प्राईज असं वाटलेलं, मी जास्त पाहिलंच नाही, लगेच रिटर्न निघून आलेली. थोडंसंच बघितलं आणि आले. बट आज गेलो कारण आज ह्यांनी ठरवलं की नाही करायची शॉपिंग तर जुडिओमधूनच करायची आणि मॉललाच जायचं. कारण हे जातात आणि ह्यांना आवडतं आणि हे एकटे गेले तर बापरे, न सांगता न काही करता एवढे कपडे घेऊन येतात. त्यामुळे मी असं ठरवलं की ठीक आहे, चाललेत ना आपण जावं, कारण ह्यांना जे दिसेल ते उचलतात. ह्यांना इथं शूज बघितले त्यांनी, सगळ्यात पहिले माझे फुटवेअर बघितले, त्यात मला सिलेक्ट केले. मी एकच घेतला, त्यांनी 2-3 काढलेले. म्हटलं नाही बस एक, कारण भरपूर आहेत घरी. तर मग त्यानंतर ह्यांच्यासाठी पाहिलं. बट ह्यांनी गेलेल्या हप्त्यामध्ये, जर हप्त्यामध्ये ह्यांच्याकडे असतं की शूज चप्पल की सारखंच घेतात, म्हणजे घेतो ह्यांचं, म्हणजे तुटतात पण तेवढं कामामुळे. बट आता मी त्यांना म्हटलं की स्किप करा, ह्यावेळेस नका घेऊया, नेक्स्ट टाईम बघू, आता फक्त बघूया म्हटलं, नंतर बघूया. कारण आता ऑलरेडी खूप आहेत, ते पहिलं वापरा म्हटलं आणि मग ते खराब झाल्यानंतर घेऊया. आणि शूज तर त्यांना एवढे जास्त आवडलेले आणि छान होते. प्राईस पण म्हणजे थोडंसं होतं इकडे इकडे, म्हणजे 100-50 किंवा 200 वगैरे. बट क्वालिटी अप्रतिम असते तिथली. कारण आता हल्ली कपडे म्हणजे खूप जास्त छान होते त्यांचे, शर्ट वगैरे. आणि ह्यांचं चाललं हे घेऊ का, हे घेऊ का, हे घेऊ का. आणि ह्यांनी माझ्यासाठी, माझं तर काहीच शॉपिंगचं हे नव्हतं खरं तर. म्हणजे चिवसाठी आणि अभिसाठी आणि पिलूसाठी शॉपिंग करायला गेलेलो. बट गेल्यानंतर ह्यांचं की हे बघ, ते बघ, ते बघ. त्यात माझ्या 2-3 वस्तू त्यांनी काढल्या की ज्या मला काहीच गरजेच्या नव्हत्या. चप्पलची तर काहीच गरज नव्हती, बट त्यांनी घेतली माझ्यासाठी की नाही घे घे, छान आहे. त्यानंतर हे बॅग वगैरे बघत होते. त्यांना जास्त माझं असतं की हे बघ, हे कसं आहे, ते बघ, ते कसलं क्लास वाटते, छान आहे, घे, हे कर, ते कर. बट आहेत त्या गोष्टीत परत परत इन्व्हेस्टमेंट करण्यात काय अर्थ आहे, माझं हे असतं. म्हणजे मला नाही आवडत जास्तीचा खर्च करायला. हां, सोनं वगैरे म्हटलं तर ठीक आहे, त्यात मी जबरदस्त आहे. मला त्या गोष्टी आवडतात आणि मी ते करते आणि घेते पण. मग मी हट्ट करते, म्हणजे नाही मला हे घ्यायचं आहे, घ्यायचं आहे, घ्यायचं आहे, चला लागलेले पैसे तुम्ही टाका पण घ्या, असं असतं. बट ह्या बाकीच्यात नसतं. त्यानंतर हे बघत होते की आमच्या स्टॉलवरती नाही का, म्हणजे कलर करण्यासाठी पण आम्हाला बॅग हवी होती. तर ते म्हणत होते हे घेऊ का, ते घेऊ का. म्हटलं नको, नाही खास वाटत आहे एवढी काय, आपण खालनंच घेऊया म्हटलं, कारण तिकडे छान होती. त्या दिवशी पण मी डीमार्टमध्ये पाहिली, नाही आवडली. क्वालिटी छान होती बट डिझाईन्स कलर्स एवढे काही खास नव्हते, त्यामुळे नाही आवडली. आणि परवाच मी एक घेतलेली. त्यानंतर मग आम्ही माझं वगैरे बघितलं, ह्यांचं पाहिलं आणि त्यानंतर मग मुलांचे पण बघायला गेलो आणि इथले बिल केलं आणि मग दुसऱ्या ह्याच्यावरती गेलो. तिथं मॅक्सची एक कंपनी होती, मॅक्स, हां, ती पण त्यांचं पण छान होती क्वालिटी. बट त्यांचे जुडिओपेक्षा त्यांची जरा प्राईस थोडीशी अजून जास्त होती. बट छान होती क्वालिटी, व्हरायटीज खूप होत्या त्यांच्याकडे. मग ह्यांचं चाललेलं की नाही बघूया एकदा. पण असं हे झालं की आम्ही ऑलरेडी इकडं खूप सगळी शॉपिंग केलेली आणि म्हणजे जिथं घुसलो तिथंच जास्त, म्हणजे ज्या पहिल्या सेक्शनला गेलो तिथं खूप सगळी केली. त्यामुळं मग दुसऱ्या ठिकाणी मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम आलं ना भरपूर असं फिरूया म्हटलं आणि मग नंतर अजून खूप काही काही घेऊया. तर मेकअपचे प्रोडक्ट्स घेतले मी 2-3 की ज्या मला जास्त गरजेचे होते. तुम्ही डोळे बघू शकता माझे, एवढी जास्त सूज येते चेहऱ्यावरती, का कशामुळे माहीत नाही. आणि मॉलला आलो आणि तिथं काही खाल्लं नाही असं होणारच नाही आहे. तर सगळ्यात पहिलं मी बर्गर वगैरे ऑर्डर केला. त्यानंतर मग पावभाजी ट्राय केली, तेही छान होती तिथली टेस्ट. त्यानंतर माझी इच्छा झाली की चायनीज पण बघूया थोडंसं. मग ह्यांनी परत चायनीज मागवलं आणि मग काय खाऊन वगैरे परत निघलो आणि चिवची नजर गेली गेम्सवरती आणि गेम्स बघायला गेलो. गेम्सचे एका गेम्स खेळायची प्राईस त्यांची काहीतरी 400, 300, 200 असे होते. आणि आम्ही फक्त अभिलाच घेऊन गेलेलो, दादा नव्हता सोबत. त्याला म्हटलं की नेक्स्ट टाईम दादा आणि तू दोघंजण येऊ आणि मग दोघांना घेऊन आलं ना मग दोघंजण गेम्स खेळा, एकटा खेळायला ना तुला अजिबात मजा नाही येणार म्हटलं त्याला. असं करून त्याला थोडंसं समजून सांगत होते. बट तो एकदा घुसला की त्याला म्हणजे नाही की नाहीच करायचं, मला खेळायचंच आहे. मग त्याचे पप्पा तर काय ऐकायलाच तयार नसतात. त्यांनी मग 1-2 हे केलं. तर इथल्या एका गेमची प्राईस 400-400 रुपये होती, काय जे 300, काय 200 वेगवेगळी होती.
त्यांनी त्याला एक गेम खेळू दिली. म्हटलं ठीक आहे, आपण असं थोडी ना दररोज येतोय, किती दिवसात आज वेळ भेटला आणि तुझं हे नको करायला ते नको करायला, मग तुला नाही घेऊन आलेलं परवडतं, मी आणि पोरच येणार, मग हे करणार. म्हटलं ठीक आहे बाबा करा म्हटलं. त्यांनी त्याला एक गेम खेळायला हे केली. तो खेळ त्याला काही जमत नाही, त्याला एवढं काही कळत पण नव्हतं, तर शेवटी लहान आहे. दादा असता तर मग दादाने खूप मजा केली असती, पण दादाचा स्कूल होता, दादाला अजिबात सुट्टी नव्हती आणि मग दादासाठी जास्त काही खरेदी पण नाही केली, थोडीशीच केली. त्यानंतर इथं बघा अभिला एक त्याची मैत्रीण भेटली, अशीच मैत्रीण केली त्याने, जिथं जे मुलं भेटतील त्याची मैत्री करत बसतो तो. आणि इकडे बघितलं खूप छान छान होते, म्हणजे टी शर्ट वगैरेची तर क्वालिटी एक नंबर होती. बट आम्ही ऑलरेडी त्याच्या आधीच आम्ही खरेदी केलेली, ह्यातलं तरी पण मी त्याला 1-2 काढले अजून त्यातून, म्हणजे 1-2 शर्ट वगैरे. आणि तुम्हाला तेही दाखवेल की मी काय काय शॉपिंग केली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा की मी काय काय केले शॉपिंग. आणि छान होतं, म्हणजे ठीक आहे, काही काही गोष्टी छान आहेत, काही काही नाही आहेत. बट मला असं वाटतं की नको जायला, आपलं बजेट नाही आहे तेवढं. पण ह्यांचं असतं की ठीक आहे, 2 घेण्याऐवजी एकच घे, 2 ड्रेस घेण्याऐवजी एकच ड्रेस घे, पण चांगल्या क्वालिटीचे घे, हे कर ते कर, त्यांचं चाललेलं असतं, त्यांना आवडतं पण त्या गोष्टी. आणि मेन म्हणजे ह्यांनी एवढी आमच्यासाठी शॉपिंग केली आणि स्वतःसाठी काहीच नाही घेतलं, का तर त्यांनी गेलेल्या हप्त्यातच कपडे घेतले. म्हटले की बघू नेक्स्ट, आणि आता काही नाही आहे. बट आमचं प्लॅनिंग चाललं आहे की थोडंसं कुठंतरी फिरायला जायचं. त्यावेळेस म्हटलं की मग ठीक आहे, आपण इकडेच येऊया शॉपिंग करायला. आणि मला पण आवडले. आणि माझ्यासारखं जर तुमचा पण गैरसमज असेल की खूप महाग आहे खूप महाग आहे, तर असं काही नसतं, नक्की ट्राय करा. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.